रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करतो। लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेला उपस्थित असलेले माझे सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय इंजिनियर भगवंत खुब्बाजी, माजी मंत्री पाटील साहेब, निलंग्याचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय संभाजी भैया, आदरणीय अर्चनाताई आणि मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला केवळ 2 मिनिट या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे, कारण वक्ते जास्त आहेत आणि वेळ कमी आहे। मी या ठिकाणी एकच विनंती करणार आहे की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे, आपल्या देशाचं जे घटना आहे, ही घटना परिदृढ आहे। म्हणजे या घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणीही बदल करू शकत नाही। आणि काँग्रेसनी जे फेक नरेटिव्ह केलं होतं लोकसभेला की भारतीय राज्यघटना बदलली जाईल आणि दलितांचे मत मिळवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं, ते बिलकुल साफ चुकीचं आहे। माझी विनंती आहे आदरणीय अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं। ताई, मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, परंतु मी खासदार असे होईपर्यंत म्हणजे 2014, 15, 16 म्हणजे 15 मध्ये आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकर या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा आमच्या आग्रहाखातर लातूर शहरामध्ये शौचालयाचं बांधकाम भैया आपण केलं। म्हणजे 8 वर्ष या लातूर शहराचे आमदार मुख्यमंत्री असताना सुद्धा साधं शौचालयाची व्यवस्था या शहरामध्ये करण्यात आलेली नव्हती। आमच्या सरकारने ते केलं। त्या काळामध्ये पाण्याचा खूप दुष्काळ पडला। शैलेजी, 1 मिनिट घेणार आहे मी। लातूर शहरामध्ये पाण्याचा खूप दुष्काळ पडला, आम्हाला ट्रेननी पाणी आणावं लागलं। माझ्या खासदार निधीतनं 100 बोर आपण शहरात दिले होते। आपल्या या ठिकाणी एक देशपांडे गल्लीतल्या बोरला तर सवळ्याचा बोर म्हणून नाव दिलेलं आहे। लातूर शहरातल्या 100च्या 100 बोरला पाणी लागलं आणि आमच्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिली होती 200 फुटाच्या खाली बोर घेता येणार नाही, परंतु मी सांगितलं की जिल्हाधिकारी आपण आहात, जोपर्यंत पाणी लागणार नाही तोपर्यंत बोर घेण्याचा कायदा लातूरसाठी तुम्ही करा। आणि बिलकुल मी स्वतः बसून या ठिकाणी बोर देण्याचं काम केलं। लातूर शहरातल्या ज्या समस्या आहेत ताई, इथे लातूरच्या व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत, गोलाईमध्ये काही अडचणी आहेत, महानगरपालिकावाले जामर लावत आहेत, छोट्या छोट्या अडचणी आहेत, त्या तर तुम्ही आमदार झाल्यानंतर सोडवणारच आहात। आणि लातूर शहर विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार म्हणून आपण प्रचंड मताने विजयी होणार आहात। या ठिकाणी मी ॲडव्होकेट रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ताईंना या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करावं हेच मी विनम्र आवाहन करून आपणाला विनंती करत आहे की ताईंच्या समोरील कमळाचं बटन दाबून 20 तारखेला आपण प्रचंड मताने, माझी नजर त्या मंदिरापर्यंत चालले देवीच्या, तिथपर्यंत लोक या ठिकाणी बसलेले आहेत। आपण सर्वांना माझी विनंती आहे की प्रत्येकानं मतदान करायचं आणि करून घ्यायचंय। म्हणजे राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्याची बायको मताला जायची राहिली आणि मुख्यमंत्री एका मताने हरला होता। असं नका करू की माझ्या एका मताने काय होणार आहे। आपण प्रत्येकाने मतदान करायचंच आहे आणि घरातल्या आपल्या आईचं, वडिलाचं, भावाचं, बहिणीचं मतदान करून घ्यायचं, हीच मी आपणाला नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय भीम।